नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गुड इव्हिनिंग. आज इंडियन नॉलेज सिस्टीमच्या आपल्या युनिट 1च्या शेवटच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. पहिल्या युनिट आज आपलं संपणार आहे आणि त्यातला आज आपण 10वा टॉपिक शिकणार आहोत. त्रिगुण सिस्टीम अँड प्रॉमिनंट एन्शियंट आर्ट फॉर्म्स. छोटासा टॉपिक आहे, आपण समजून घेऊयात. या टॉपिक सोबत आपला युनिट 1 आता संपणार आहे आणि युनिट 2 आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या आधारावर जो आहे तो आपण शिकणार आहोत. आपण शिकणं सुरू करूयात. आज आपला शेवटचा टॉपिक आहे त्रिगुण सिस्टीम म्हणजे काय. आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये आपल्या एकंदर आयुष्याचं वर्णन करणाऱ्या ज्या व्यवस्था होत्या त्या काल आपण पाहिल्या, ज्याच्यामध्ये सच्चिदानंद असा उल्लेख आला होता. त्रिगुण म्हणजे 3 गुण असतात की ज्या गुणांनी माणूस तयार होतो. आपण सोप्या भाषेत कालसारखंच पुन्हा समजून घेऊयात. कठीण काहीच नाही आहे. प्रोव्हाइडेड अ फ्रेमवर्क टू अंडरस्टँड द फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ अ ह्युमन बीइंग दॅट फॉर्म्स वन ऑफ द 3 बेसिक एलिमेंट्स दॅट इज सत एक्झिस्टन्स. एक फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपलं असतं. आपण एक फिजिक असते, आपली बॉडी असते, शरीर असतं आणि त्या शरीरामुळे आपले जे 3 बेसिक आहेत, काल आपण पाहिलं सत चित आनंद. तर कॉन्शियसनेस आपला, शरीर एक्झिस्टन्स. काल मी तुम्हाला एक्झिस्टन्स समजावून सांगितलं की आपण आपल्या आईच्या शरीरापासून वेगळे झाल्याबरोबर आपल्याला जे शरीर मिळतं आणि तो जो एक्झिस्टन्स आपल्याला मिळतो, श्वास आपण घ्यायला लागतो, आपलं हृदय आपलं धडकते, सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या असतात. आणि असं ते शरीर घेऊन आपण जे अस्तित्व जगामध्ये निर्माण होतं आपलं, त्या अस्तित्वाचा एक महत्वाचा भाग म्हणजे आपलं या शरीर तयार होणे आणि माणूस तयार होण्यामधली प्रक्रिया. माणूस बनण्याची प्रक्रिया मोठी असते, पण पहिला भाग कुठला आहे? एक्झिस्टन्स. पहिला आहे जन्म, या जगामध्ये आपलं येणं आणि त्या शरीराच्या सगळ्या सिस्टीम नीट काम करणं. काही जणांच्या बिचाऱ्यांच्या बाबतीत ते नीट काम करत नाही, पण नीट काम करणं आणि त्याद्वारे एक एक्झिस्टन्स प्राप्त होणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्याला आपण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हणू शकतो. काही कॉमनली बघा, ही जी सिस्टीम आहे ना, त्रिगुणा सिस्टीम, यांनी काही अगदी सामान्य प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. कुठला आहे? वाय सम पीपल आर एग्रेसिव्ह अँड वाय सम आर जेंटल. बघा, आपल्या आजूबाजूनं किंवा आपल्याही मध्ये काही जण ॲग्रेसिव्ह असतात. कोणाचा स्वभावच ॲग्रेसिव्ह असतो, एकदम अंगावर येतात, असे चिडतात, रागावतात, ॲग्रेसिव्ह. कोणतीही गोष्ट बोलताना एकदम ओरडून बोलायचं किंवा एकदम तोडून बोलायचं, अशा पद्धतीचा तो विचार असतो. पण काही लोक मात्र जेंटल असतात, शांत स्वभावाचे असतात. आता हे कुठून होतं? हे कोण ठरवतं? असं तर काही फॉर्मॅट नाही आहे, असं तर काही सिस्टीम नाही आहे की ज्या सिस्टीममध्ये आपल्याला चॉईस करायचा आहे. आपल्याला काही चॉईस नाही आहे. आपण जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर मग आपण मोठे व्हायला लागतो, पण त्याद्वारे आपलं जे कॅरेक्टर तयार होतं तो एक मूळ गुणाचा भाग आहे. ती त्रिगुण सिस्टीम आहे जी आपल्याला याचं उत्तर देते की काही लोक अग्रेसिव्ह असतात आणि काही लोक जेंटल असतात. काही लोक शांतपणेच डील करतात सगळ्या विषयांना, कधीच ओरडत नाही. शांतपणे प्रत्येक गोष्टीला समजून घेऊन प्रत्येक गोष्टीचे शांतपणे सोल्युशन काढणे, असा त्यांचा तो भाग असतो आणि असा त्यांचा तो स्ट्रेंथ असते. ती काही जण अग्रेसिव्ह असतात. आता हे बरोबर आहे का हे चूक आहे असं काही नाही, आपण ते ठरवणार नाही. आपण ते ठरवणारे कोण आहोत? पण मुळात स्वभावामध्ये तसा भाग असतो. ओके, कुछ लोग एकदम एग्रेसिवली अंग पे आते हैं, कुछ लोग जेंटल रहते हैं, कुछ लोग शांत होते हैं. तो ये क्यों होता है, इसका आंसर अगर हम ढूंढे, त्रिगुण प्रोवाइड्स एन इनसाइट अबाउट इट अँड सजेस्ट मॉडिफिकेशंस टुवर्ड्स अन आयडियल गुणा कॉम्पोजिशन. एक आयडियल गुण कॉम्पोजिशन जे आहे ना, 3 गुण आहेत, ज्या 3 गुणाच्या आधारे एक आयडियल कॉम्पोजिशन तयार होतं, एक आयडियल माणूस. आणि आयडियल असणं हाच तुमच्या माझ्या जीवनाचा भाग आहे. आइडियली जीना यही हमारे जीवन का ध्येय है और वो पूरा करने के लिए हम लोग संघर्ष करते रहते हैं या जीते रहते हैं, क्योंकि उसके रिजल्ट मिलते हैं ना. आप अगर अग्रेसिव है और आप अगर किसी के ऊपर चिल्लाते हैं तो लोग आपके पास आएंगे नहीं. आप शांति से अगर किसी चीज को डील कर रहे हैं, आराम से समझा रहे हैं, बहुत अच्छी तरह से रिलेशन एस्टैब्लिश कर रहे हैं, तो लोग आपके पास आएंगे.
ओके, तो ये आइडियल कंडीशन जो है ह्यूमैनिटी की, ह्यूमन बीइंग की जो आइडियल कंडीशन है, वो हमें त्रिगुण सिस्टम सिखाती है. तो ये क्या सिखाती है त्रिगुण सिस्टम? त्रिगुणाज आर थ्री सोर्सेस विच आर इसेंशियल फॉर अ ह्यूमन बीइंग टू कंप्लीट. अब ये तीनों गुण जो है त्रिगुण यानी तीन गुण, ये तीनों गुण हर इंसान में होते हैं. हर इंसान में, ऐसा कोई दुनिया का इंसान नहीं है जिसमें एक ही गुण है, ऐसा नहीं है. इंसान बनता है इन तीनों गुणों से, ये तीनों गुण रहते ही है, लेकिन इसका प्रमाण जब कम ज्यादा होता है तो उस हिसाब से फिर इंसान आइडियल या अच्छा या बुरा बनता है, या बुरा कहलाया जाता है. या तीन गुणांचं कॉम्बिनेशन ज्याला जमलं, लक्षात घ्या, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या तीन गुणाचं कॉम्बिनेशन जर जमलं तर आपल्याला जगता येतं, आपल्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येतं आणि आपण एक यशस्वी आयुष्य जगलो असं म्हणता येतं. मी काय सांगितलं मित्रमैत्रिणींनो, एक यशस्वी आयुष्य जगता आलं पाहिजे, कारण आपल्याला देवानं ते यशस्वी आयुष्य जगण्यासाठीच जीवन दिलेलं आहे. आपण यशस्वीच झालं पाहिजे. मग यशस्वी यश कशावर मोजायचं आपण याच्या आधी पण पाहिलं. यश कशावर मोजायचं? सॅटिस्फॅक्शन. आपण महाभारताचा विजडम पाहत होतो तेव्हा तिथे ते यक्ष आणि युधिष्ठिराच्या प्रश्नावलीमध्ये ते गोष्ट आली होती की यश कशाला मानायचं? तर सॅटिस्फॅक्शन, समाधान. मला समाधान मिळालं पाहिजे ना. मग माझ्याकडे 2 किलो सोनं आहे पण मला समाधानच नाहीये, मला झोपच लागत नाही. त्या सोनं कोणीतरी चोरून घेऊन जाईन याचीच चिंता मला लागत राहते, मला झोपच येत नाही. याला यशस्वी माणूस म्हणायचं का? पैसा आणि जीवनाला जगण्यासाठी, चरितार्थासाठी जे काही लागतं ते लागतंच, पण त्यांनी समाधान मिळतं असं नाही. समाधान मिळवण्यासाठी प्रवृत्ती लागते आणि त्रिगुण सिस्टीमचं प्रॉपर बॅलन्स लागतं. कुठलीच गोष्ट नको असं नाही, तेही लागतं, पण त्याचा बॅलन्स लागतो. ओके, तो बॅलन्स कसा आहे? सत्व. पहिला आहे सत्व. सत्व म्हणजे काय? सोर्स ऑफ नॉलेज अँड एम्बॉडीमेंट ऑफ हॅपीनेस. नॉलेज, ज्ञानाचा सोर्स, ज्ञानाचा स्रोत. ज्ञान जिथून मिळतं ते सगळे सोर्सेस. ओके, आणि दुसरं आहे एम्बॉडीमेंट ऑफ हॅपीनेस, आनंदाचं प्रकटीकरण, आनंद मिळवण्याची प्रवृत्ती. हे ज्याच्यामध्ये असतं तो गुण प्रत्येकात असतो. अगदी लहानपणापासून सोर्स ऑफ नॉलेज. आपण लहानपणी बघा, लहान पोरं, म्हणजे आपणही लहान होतो पण आपल्याला तेवढं लहानपण आठवत नाही, पण आता जर लहान पोरं पाहिले तर ते सारखे प्रश्न विचारतात, हे का, ते का, हे कसं, ते कसं, हे का बरं, ते का बरं. म्हणजे आपण हैराण होऊन जातो त्यांच्या प्रश्नांनी. ते काय आहे? सोर्स ऑफ नॉलेज. त्यांनी आपल्याला सोर्स ऑफ नॉलेज समजलाय आणि म्हणून ते नॉलेज मिळवत आहेत त्यांच्या जीवनाबद्दलचं. आणि एम्बॉडीमेंट ऑफ हॅपीनेस ते तर लहान मुलांमध्ये असतंच, आहे ना. म्हणजे चिखलामध्ये आपण, किंवा पाणी, पाऊस आल्यानंतर चिखल जर साचला असेल किंवा पाण्याचं डबकं साचलं असेल तर आपण तिथे जाणार नाही, आपण दुरून जाऊ मोठे झालो म्हणून. पण ते पोरगं मात्र त्याच्यात उड्या मारते मस्त आणि आनंद घेतं. त्यामुळे एम्बॉडीमेंट ऑफ हॅपीनेस, हे दोन गोष्ट सत्व म्हणून आपल्या जीवनामध्ये असतात. प्रत्येक माणसामध्ये ते असतात. मग पटकन तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर, काल तुम्ही जे उदाहरण दिलं की काही लोकांना सुखी राहताच येत नाही, काही लोक सुखी राहतच नाही, त्यांना सुखी राहायचंच नसतं, किंवा त्यांना सुखी राहायचं कसं हे माहीत नसतं, समजत नसतं. म्हणजे काय? त्यांच्यामध्ये सत्वचं जे पर्सेंटेज आहे ना ते कमी असतं, बॅलन्स जो आहे तो कमी असतो. ओके, दुसरा भाग, रजस, सोर्स ऑफ पॅशन, डिझायर अँड अटॅचमेंट. बघा, पहिला जो आहे तो एकदम आयडियल आहे, नॉलेजचा सोर्स आणि एम्बॉडीमेंट ऑफ हॅपीनेस. पण हेही असतं, सोर्स ऑफ पॅशन, पॅशन असते आपल्याला, डिझायर असते, आपल्याला गोष्टी हव्या असतात, आणि अटॅचमेंट असते. हे देखील माणसाच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे, याला कमी लेखून चालत नाही, हेही असतात. पॅशन असल्याशिवाय आपण जगू शकत नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं, यार ताकद से बिलकुल करना है, ऐसे कैसे, ही पॅशन आहे ना. नाही तर मग एकदम मोरेल सर तुम्ही सांगितलं एकदम आयडियल राहा, काही लोभ माया कुछ नहीं चाहिए, डिझायर भी नहीं चाहिए. अगर असा अर्थ घेण्यात अर्थ नाही, असा अर्थ घेऊन उपयोगाचा नाही. ओके, पॅशन तर पाहिजेच ना, पक्की पाहिजे पॅशन. डिझायर पाहिजे, विकास करण्याचं डिझायर पाहिजे, विकसनशील असण्याचं डिझायर पाहिजे, आणि चांगलं डिझायर ठेवून फक्त ते कसं पाहिजे? मग सत्व, ते चांगल्या मार्गाने पाहिजे, वाईट मार्गाने नाही. भ्रष्टाचार करून पैसा खायचा आणि मग गाडी मिळवायची आणि त्याच्यात बसायचं, याच्यामधून सुख मिळतच नाही, आनंद मिळणारच नाही. तो तात्पुरता आनंद आहे, तात्कालिक, तेवढ्यापुरतं छान, पण त्याचे परिणाम भोगावे लागतात.
त्याचे परिणाम भोगावे लागतात आपल्या एकंदर जीवन मृत्यूच्या या सगळ्या सर्कलमध्ये. आपण शिकलोय, याला फार महत्व आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळी सच्छिलतेचा विचार करतो. चांगलं वागणं, आणि चांगलं वागणं हेच आपल्याला आवडत असतं बरं. चांगलं वागणं हेच आवडत असतं आपल्याला. असा क्रूरतेने वागणारा किंवा आपल्या अंगावर ओरडणारा ऐसा पसंद आता है कि इंसान हमें, कि जो चिल्लाता है, जो सुनता नहीं है, गालियां देता है, भाषा अच्छी नहीं है, कुछ भी बोलते रहता है, समझता ही नहीं है बात को. ऐसे इंसान या ऐसे इंसान पर्सनालिटी के साथ में हम लोग रिलेशनशिप नहीं रखते, दूर रहते हैं हम लोग. जाने दो यार, है ना. तो लेकिन सोर्स ऑफ पैशन ये अलग बात है. अच्छे काम करने की पैशन, पैशन है, डिजायर है, अच्छा करना है, डिजायर है, मुझे चाहिए, नई नई चीजें मुझे चाहिए, नई नई चीजें मुझे देखनी. और अटैचमेंट, अटैचमेंट तो इमोशनल होता है ना. अभी हमारा नहीं हो गया, मैं तुम्हारा बड़ा भाई या मेरा तुम्हारा दोस्त करके तुमसे बात कर, अटैचमेंट हो गया. अभी आप सब लोग सुनते हैं तो बड़ा अच्छा लगता है, कोई सवाल पूछता है तो बड़ा अच्छा लगता है. अब सारे सवालों के जवाब तो मैं दे नहीं पाता, कभी कभी बिजी रहता हूँ, तो लेकिन फिर भी अच्छा लगता है कि एक हम लोग अटैच हो रहे हैं. यंग जनरेशन जो मेरी है, मेरे दोस्त है, मेरे भाई बहन है, तो उनसे मैं जुड़ रहा हूँ. तो ये अटैचमेंट है और ये आवश्यक है. ये भी, इसका भी बैलेंस, लेकिन उसका बैलेंस रहना चाहिए. बैलेंस, इतना भी अटैचमेंट ना होना चाहिए कि भाई हम काम ही नहीं कर सकते एक दूसरे के सिवा, को तुम नहीं रहोगे तो मैं जी नहीं पाऊंगा, ऐसा रहता ना. वो कभी कभी तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता या तुम्हारे बिना मैं जी नहीं सकती, वो डायलॉग के लिए ठीक है, ऐसा नहीं होता है. अटैचमेंट होना ही चाहिए, लेकिन वो भी, उसका भी परसेंटेज होना चाहिए, उसका भी एक लेवल होना चाहिए. पैशन होनी चाहिए, बिल्कुल बिल्कुल पैशन होनी चाहिए. मैंने आपको बताया है कि पैशन से काम करो, और पैशन अगर नहीं रही तो फिर ताकद से काम नाही कर सकते हम. मेहनत करण्याची तयारी जर असेल तर मेहनत करण्यासाठी पॅशन लागते काय? बिलकुल असं कसं नाही होत. पण ती पॅशन इतकीही वाढायला नको की मग चुकीच्या मार्गाने पेपर मिळवून, कॉप्या करून, नाही का, कॉप्या करून आणि हे करून ते करून कसंही करून मार्क्स मिळवायचे, याला पॅशन रिअलाइज करणं म्हणत नाहीत. आणि ते याच्यात येत नाही. डिझायर देखील असलं पाहिजे चांगली. आज आपण ज्या आर्थिक परिस्थितीमध्ये किंवा सांपत्तिक परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, मी आहे, याच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे असं वाटतं ना. कौलाचं घर असेल किंवा छोटंसं घर असेल 2 खोल्याचं, तर तुम्ही निश्चित डिझायर केलं पाहिजे की माझा एक छान मोठा बंगला असेल. पण तो बंगला होण्यासाठी जी मेहनत करावी लागते आणि त्यासाठी काम करून मग जेव्हा पैसे कमवावे लागतात, ती डिझायर आहे, ती खरी डिझायर आहे. हे तर कोणी अगदीच माझं कशातच मोहमाया नाही, मला आता काहीच नाही, हिमालयावरच जायचं आहे असं म्हणूनही चालत नाही. तो एक वेगळा भाग असतो, तो एक संत प्रवृत्तीचा भाग असतो. ते पण ते या चौकटीमध्ये नसतात. हा जो व्यवहाराची चौकट आहे ना, जे तुम्ही आम्ही जगतो सामान्य जीवन, जे ते असामान्य व्यक्तिमत्व असतात, स्वामी विवेकानंदांसारखे असतात, की जे सगळं सोडून पूर्ण स्वतःचं जीवन अर्पण करतात. तर ते गोष्ट वेगळी आहे. आपण सामान्य पद्धतीने जीवन जगणारे जे लोक, त्यांच्या जीवनामध्ये पॅशनही असते, डिझायरही असते, अटॅचमेंटही असते. आणि तो राजस म्हणजे त्रिगुण सिस्टीम मधला पहिला सत्व, दुसरा राजस, आणि तिसरा आहे तमस, सोर्स ऑफ इग्नोरन्स, इंडोलन्स आणि स्लीप. हा देखील भाग आपल्यामध्ये असतोच. इग्नोरन्स असतोच. इग्नोरन्स कडून नॉलेजकडे जाण्याचा प्रवास असतो. सगळंच येत नसतं आपल्याला, इट इज नॉट पॉसिबल. स्लीप, आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. तमस म्हणजे अंधार, तो देखील आपल्या त्रिगुण सिस्टीमचा पार्ट आहे. याचं प्रॉपर बॅलन्स ज्याच्याकडे आहे, तो व्यक्ती एक सक्सेसफुल माणूस म्हणून जगता येतो. ऑल दीज 3 गुणाज आर इम्पॉर्टंट फॉर ह्युमन बीइंग, दॅट दे प्ले कॉम्प्लिमेंटरी रोल इन वन्स लाईफ. कॉम्प्लिमेंटरी रोल आहे ते एकमेकांवर रोल आहेत. आणि एकमेकांवर असणारे रोल फुलफिल झाल्यानंतर आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो. त्यामुळे याचा बॅलन्स चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. ओके, आता मी काल जे सांगितलं होतं ते सांगतो, की आता ही स्लाइड तुमच्याजवळ जर आहे तर याच्या मराठीत, मी हिंदीत त्याविषयी सांगितलं, मराठीत नोट्स कशा काढायच्या. ओके, बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, पुन्हा पुन्हा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं पुन्हा एक उत्तर. आता ही स्लाइड आहे. समजा तुमचा प्रश्न काय आहे, तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन आलाय, एलॅबोरेट त्रिगुण सिस्टीम किंवा त्रिगुण सिस्टीमचं वर्णन करा, असा प्रश्न. आता तुम्ही मराठीत कसं बनवणार आहात, काय लिहिणार आहात तुम्ही? त्रिगुण सिस्टीम. त्याच्या खाली काय लिहिणार आहे? त्रिगुण सिस्टीमचे 3 स्रोत आहेत जे माणसाच्या जीवनाला पूर्ण बनवतात.
किंवा माणसाच्या जीवनाला पूर्ण बनवणारे 3 स्रोत. लिहिलं एक वाक्य, माणसाच्या जीवनाला पूर्ण बनवणारे 3 स्रोत. खाली सत्व, ज्ञान आणि आनंद. सत्व, ज्ञान आणि आनंद. ओके. राजस, दुसरं राजस. त्याच्यामध्ये सोर्स ऑफ पॅशन म्हणजे माझं काम करण्याची इच्छा, डिझायर, माझ्या आकांक्षा आणि अटॅचमेंट, माझा लगाव किंवा माझी गुंतवणूक, भावनिक गुंतवणूक. ओके. राजसचे सोर्स लिहिले आपण, आकांक्षा, इच्छा आणि माझी जवळीक किंवा माझे नातेसंबंध. तमस, तिसरा तमस, सोर्स ऑफ इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, इंडोलन्स, स्लीप, झोप, आराम किंवा अंधार. हे 3 गुण मिळून ह्युमन माणसाचं आयुष्य तयार होतं, माणसाचं जीवन तयार होतं. माणसाच्या जीवनामध्ये या 3 गुणांचा समावेश असतो आणि हे 3ही गुण एकमेकांना पूरक असतात, एकमेकांना सपोर्टिव्ह इंग्लिश, एकमेकांना पूरक असतात. झालं, हे उत्तर तयार झालं. आता हे उत्तर पाठ करायची गरजच नाही मित्रमैत्रिणींनो, गरजच नाही. एवढे मुद्दे लिहायचे, एवढे एकदा वाचून काढले की संपला काम, फिनिश. तुमचं उत्तर तयार होतं. ओके. आता याच नोट्समधून तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन देखील मिळू शकतो. याच्यातून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपही मिळू शकतं की व्हॉट इज द सोर्स ऑफ नॉलेज इन त्रिगुण सिस्टीम. 1 2 3 4 सत्व. व्हॉट इज द सोर्स ऑफ पॅशन अँड डिझायर इन त्रिगुण सिस्टीम. राजस. व्हॉट इज द सोर्स ऑफ इग्नोरन्स. तमस. झाले 3 प्रश्न. ओके. अशा पद्धतीने आपल्याला नोट्स बनवायचे आहेत. मी हे पुन्हा एकदा सांगितलं, मी मध्ये मध्ये सांगत राहीन आपल्याला, पण आपल्याला बनवायच्या मात्र आहेत. पक्क ठरवा. पॅशन टू क्रिएट नोट्स. मी परवाच्या दिवशी माझ्या एका मित्राला त्यांनी मेसेज पाठवला, तर त्याला मोठ्या कर्टली सांगितलं, मी थोडंसं तसं लिहायला नव्हतं पाहिजे, पण मी लिहिलं की नोट्स देणार नाही. मी तुमचा भाऊ आहे, मी तुमचा मित्र आहे, मी तुमचं नुकसान करणार नाही नोट्स देऊन. मी तुम्हाला नोट्स कशा बनवायचे हे शिकवीन, एकदा नाही 50 वेळा शिकवीन, पण तुम्हाला बनवायचे आहेत. आणि बनवून पहा, फार कठीण नाही. पण याचा फायदा तुम्हाला अन्य पेपरमध्ये जेव्हा होईल किंवा जेव्हा PGला जाल तेव्हा होईल, तेव्हा तुम्हाला आठवण होईल की आपला एक मोठा भाऊ किंवा आपला एक मित्र डॉक्टर अविनाश मोरील नावाचं त्यांनी सांगितलं होतं, ते तुम्हाला आठवेल. ओके. चला, यातला पुढचा भाग आज आता लवकर संपणार आपलं. याचा पुढचा भाग जो आहे, प्रॉमिनंट आर्ट फॉर्म्स अँड स्किल्स. जुन्या काळामध्ये जे आर्ट फॉर्म्स होते, म्हणजे कला ज्या होत्या, 64 कला डेव्हलप केल्या होत्या त्या लोकांनी. विचार करा तुम्ही. आपण जे युथ फेस्टिवलमध्ये तुम्ही करता ना, मिमिक्री करता, ड्रामा असतो, फोक सॉन्ग असतं, फोक म्युझिक असतं, वेस्टर्न असतं, रांगोळी असते, असे सगळे ते 27-28 प्रकार असतात. जुन्या काळाच्या तुमच्या माझ्या पूर्वजांनी 64 कला डेव्हलप केल्या होत्या. 64 कला. किती प्रगत आणि किती प्रोग्रेसिव्ह, विकसनशील अशी ती आपली सभ्यता होती. बरोबर. सगळं गमावलं आपण, सगळं नाहीसं झालं आणि आपल्याला हे परत आता शिकावं लागते. काय आहे, कला कशासाठी असतात? मेक्स इंडिव्हिज्युअल हॅपी अँड इज अन आर्ट. कला आहे ही, हॅपी बनवणे. असं म्हणतात ना, रडवणं फार सोपं आहे, पण हसवणं फार कठीण आहे. म्हणून मग आपण अशोक सराफला फार मोठा अभिनेता म्हणतो, परेश रावलला खूप मोठा अभिनेता म्हणतो. हसवतात ते आपल्याला, फार कठीण असतं हसवणं. जॉनी लिव्हरला फार मोठा अभिनेता म्हणतो आपण, कारण तो हसवतो आपल्याला, मस्त खळखळून हसवतो आणि त्या हसण्यामध्ये आपण आपले दुःख विसरतो. चार्ली चॅप्लिन जगातला किती मोठा आर्टिस्ट, हसवायचा, आणि त्या हसण्यामुळे आपण आपलं दुःख विसरतो. अहो, कोणाला दुःख विसरायला लावणं किती मोठी गोष्ट आहे. कोणाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणं किती मोठी गोष्ट आहे. जबरदस्त असतं ते, जबरदस्त. एक निदा फाजली नावाचे शायर आहेत बरं, त्यांचा एक शेर आहे मस्त, एक बहुत बढ़िया शेर है. क्या है? घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर ले. घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. वाह, क्या बात है. की घरापासून मस्जिद दूर आहे,
प्रार्थना जिथे म्हणतो, मग हे सगळ्याच याला लागू पडतं. घरापासून मंदिर दूर आहे, मस्जिद दूर आहे, तिथं जाऊन प्रार्थना करावी लागते, तिथं जाऊन नमन करावं लागतं, ते दूर आहे. तर त्याच्याऐवजी तिथं जर जाणं होत नसेल तर दुसरं एक काम तेवढ्याच पावित्र्याचं, तेवढंच महत्वाचं आहे, ते म्हणजे किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. एखाद्या रडणाऱ्या पोराला हसवून दाखवा, हसवून टाका, पटकन त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करा. ते तेवढंच मोठं आणि पुण्याचं काम आहे. ही कला असते. फार लोकांना जमत नाही. भले कमी लोक असतात, फार कमी लोक आहेत की जे लोकांना असं, आणि मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे की तशी पर्सनॅलिटीज असते मस्त, की ते तो आला किंवा ती आली की असं मस्त फ्रेश वाटायला लागतं. आणि काही असले का जितकं फ्रेशनेस असेल तो निघून जाते. असं आपल्याला व्हायचं नाहीये. ओके. इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड अ परफॉर्मिंग आर्ट. फक्त परफॉर्मिंग आर्टवर रिस्ट्रिक्टेड नव्हतं. विषय पहा फक्त. मी फक्त विषय दाखवणार आहे तुम्हाला की कोणत्या कोणत्या विषयामध्ये त्या लोकांनी आर्ट्स तयार करून ठेवलं, आणि 64 कला लोक त्यांच्या जीवनाचा भाग होता, आणि म्हणून ते आनंदी जीवन जगू शकत होते. 64 कला त्यांनी तयार केल्या होत्या माणसांना आनंदी बनवण्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी. कारण चांगलं काम, मी त्या दिवशी तुम्हाला उदाहरण दिलं की नाही माहित नाही मला, नाही मी तुम्हाला नाही दिलं उदाहरण. ते आपण एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये, इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये तुम्ही गेलात तर तिथे जबरदस्त सुंदर डेकोरेटिव्ह आणि सुंदर बिल्डिंग्स आणि सुंदर गवत लावलेलं असतं, छान फुलं, बघा असं वातावरण सुंदर केलं. कारण चांगल्या वातावरणामध्ये कलात्मकता जिथे असते ना, तिथे कामामध्ये मन लागतं आणि चांगलं काम केलं जातं. प्रसन्न वाटतं आपल्याला, मस्त फ्रेश वाटतं. तर हे करण्यासाठी म्हणून त्यांनी 64 कला तयार केल्या होत्या. ह्या कला माणसाच्या जीवनाला सायकोलॉजिकली स्ट्रेंथ करण्यासाठी. तुम्ही गाणं तुम्ही काय ऐकतो? माझे ते स्ट्रेस मॅनेजमेंटच्या, आपण आता पुढे घेऊ, हा कोर्स संपला की आपण स्ट्रेस मॅनेजमेंट घेऊ. तर त्या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये मी सांगत असतो दिवसभराचा ताण. मी माझं उदाहरण तुम्हाला, दिवसभर माझ्या महाविद्यालयामध्ये मी असतो, काही ना काही काम चाललेलं असतं, काही ना काही कोणीतरी भेटत असतं, हे होतं, कधी वाद होतं, कधी काय होतं, कामाचे स्वरूप असतं. मी संध्याकाळी जेव्हा निघतो तेव्हा माझ्या कारमध्ये लता मंगेशकरचं एखादं गाणं लागतं मस्त. घरी येईपर्यंत ते गाणं ऐकल्यानंतर असं प्रसन्न वाटायला लागतं आपल्याला, सगळा ताण निघून जातो, रिलॅक्स. ही ताकद आहे कलांमध्ये, आणि म्हणून कला ह्या जीवनाचा भाग आहे. म्हणून मोठे मोठे कार्यक्रम होतात, म्हणून मोठे मोठे आर्टिस्ट आहेत, आणि म्हणून त्यांना आपण मोठं समजतो. तो अरिजित सिंग गातो ना, किती फॅन होता आपण त्याचे, का आहोत? गाणे म्हणतो म्हणून नाही, तो कला त्याच्या जीवनामध्ये, आणि तो परफॉर्म करतो. पण हे लोक ग्रेट असे होते की यांनी फक्त परफॉर्मिंग आर्टचा विचार नाही केला, यांनी अजून काही काही क्षेत्रामध्ये कला निर्माण केल्या, आणि त्या कोणत्या कोणत्या होत्या बघा, काय ग्रेट आहे. डिफरंट स्किल्स, आर्टिस्टिक स्किल्समध्ये काय होतं, सिंगिंग, डान्सिंग, इन्स्ट्रुमेंट, थिएट्रिक्स, जे आपल्याला वाटतं कला म्हणजे आपल्याला हेच वाटतं, सिंगिंग, डान्सिंग, इन्स्ट्रुमेंट, थिएट्रिक्स, आपल्याला असं वाटतं कला म्हणजे ह्याच आहेत. फक्त एवढ्या कला नाही आहेत. दुसरा आहे स्किल इन क्लिनिंग अँड ब्युटिफाईंग बॉडी. त्या काळामध्ये आता जातात ब्युटी पार्लरमध्ये आणि सलूनमध्ये, कुठं आपण फेशियल करतो, कुठं काय करतो, कुठं काय करतो. त्या काळामध्ये ड्रेसिंग, डेकोरेटिंग अँड पेंटिंग फेस. किती वर्ष आधीचं सांगतोय मी तुम्हाला, 3000-4000 वर्षापूर्वी. मोहेंजोदडो हराप्पामध्ये जेव्हा ते एक्सकव्हेशन केलं, उत्खनन केलं, त्याच्यामध्ये एक ज्वेलरी बॉक्सही सापडला होता आणि एक मेकअप बॉक्सही सापडला होता, की त्याच्यामध्ये त्या हस्तिदंताच्या बनलेल्या वेगवेगळे आभूषणं होते त्या काळामध्ये. त्या काळामध्ये तो ब्युटी सेन्स होता, जो आज आपल्याला असं वाटतं की आजच ब्युटी सेन्स आहे. प्रत्येकजण ब्युटिफुल बनण्याचा प्रयत्न करतो, ब्युटिफुल दिसण्याचा प्रयत्न करतो, है ना. आणि आता तर ब्युटिफुल नसला तरी देखील ते कॅमेरा जे आलेले आहेत, नवीन नवीन फिल्टर्स आलेले आहेत, ते ब्युटिफुल बनवून देतात, है ना. पण ड्रेसिंग, डेकोरेटिंग, पेंटिंग फेस हे स्किल होतं, ही कला होती त्या काळामध्ये. स्किल ऑफ डेकोरेशन, मेकिंग कव्हरिंग ऑफ फ्लावर्स फॉर बेड. बेडवर टाकण्यासाठी फुलांचे छान डेकोरेशन करायचे. अप्लाइंग ॲड मिक्सचर टू कलर, एकच कलर नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग बनवून वेगवेगळे शेड्स तयार करायचे. स्किल ऑफ डेकोरेशन हे देखील होतं. बघा किती विविध प्रकारचे आहे. कलिनरी स्किल म्हणजे स्वयंपाक बनवण्याचं, प्रिपेअरिंग डिलिशियस फूड आयटम्स अँड ड्रिंक्स. किती किती मोठा भाग आहे तो. ती कला आहे, आणि त्या कलेमध्ये ते होतं ज्याच्यामुळे माणसाचं मन प्रसन्न होतं. कसंही आपण कसंही, किती सुंदर प्लेट्स सजवतात आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर, किती सुंदर सलाद, किती छान असतं. नाही ते तसंही कापलं तर चालते ना, त्याला काय. मला सांगा, पाहुणे घरी आले तर कांदा उभा आडवा कापून ठेवला, गाजर कापून ठेवलं, कसंही कापून ठेवून दिलं, ते चव नाही बदलत त्याची. पण
असं सुंदर डेकोरेट केलं, छान गाजराचे काप ठेवले, मग काकडी ठेवली, मग मस्त मध्ये कांदा ठेवला, मग मध्ये असं छान काहीतरी डेकोरेशन करून सुंदर ठेवलं, बाजूनी लिंबू ठेवले सुंदर. अशी ती डिश पाहिल्यानंतर काय होतं, खाण्याची इच्छा निर्माण होते, माणसाच्या इच्छा निर्माण होतात आणि त्यालाच कला म्हणतात. आर्ट, ते आर्ट आहे आणि ते आर्ट कलिनरी स्किल्समध्ये होतं. प्ले अँड एंटरटेनमेंटमध्ये प्लेइंग विथ थ्रेड्स, ते दोऱ्याचे तुम्ही केलं की नाही माहित नाही, पण माझ्या लहानपणी मी ते मोराचे पाय करायचो. असं हातामध्ये अटकवून असे ते झाले की ते मोराच्या पायासारखं दिसायचं. तर दोऱ्यांचे खेळ, चिल्ड्रन टॉईज, लहान मुलांना करण्याचे खेळणे सगळे. आता तर सगळे सेलवाले आणि असे खेळणे मिळतात. तुमच्या पिढीनी, मला नाही वाटत की लहानपणी आम्ही जे खेळणे खेळलो किंवा खेळणे आम्ही पाहिले, तुम्हाला माहिती आहे पेरकंड असतं. पेरकंड म्हणजे काय? ग्रामीण भागातल्या आमच्या मित्रमैत्रिणींना माहिती असेल. धांडे असतात. धांडा म्हणजे काय? ग्रामीण भागातल्या मित्रमैत्रिणींना माहिती असेल. ज्वारी असेल किंवा गहू असेल, त्याचं जे धांडा असतो, त्या धांड्याला काढून त्याचे ते वरचे सालं काढून त्याच्यामध्ये ते पेरकंड असतं. त्या पेरकंडाची बैलगाडी बनवली जायची. त्याचा चष्मा बनवला जायचा. असं गोल करून त्याला असा तो चष्मा लावला जायचा लहानपणी. अशी खेळ असायचे मस्त. तर हे सारे खेळ बनवणे, हे सारे सुंदर सुंदर खेळ बनवणे, हे त्या काळामध्ये एंटरटेनमेंटचं साधन होतं. त्यानंतर स्किल फॉर इंटेलेक्च्युअल परसूट. स्किल होतं प्रॅक्टिसिंग लँग्वेज, नवे नवे लँग्वेज शिकायचे, डिझायनिंग लिटररी वर्क, नुसते नवीन लिटररी वर्क तयार करायचे. अभ्यासाचा पार्ट नव्हता. बघा काय आहे हे समजून घ्या. स्किल होतं ते आणि कला होती ती. कला होती ती. बर्डन नव्हतं. आम्हाला तर सगळं बर्डनच आहे आणि आम्हीच ते तुम्हाला दिलं आहे. तर आम्ही काय सांगायचं, बर्डनच आहे ते. अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनच पाहिजे. एखादी कविता जेव्हा शिकवली जाते वर्गामध्ये, मराठीला मध्ये किंवा इंग्लिशमध्ये एखादी सुंदर कविता शिकवली जाते है ना. मी माझ्या महाविद्यालयात जिथे बसतो तिथे मागे एक सुंदर रॉबर्ट फ्रॉस्टचं वाक्य लिहिलं, 2 roads diverged in a wood. I took the one less traveled by and that has made all the difference. सुंदर ओळी आहे. 2 रस्ते माझ्या जीवनामध्ये. काय माहिती जीवनाचा केवढा मोठा सार त्या 3 ओळींमध्ये आहे. 2 roads diverged in a wood. त्या जंगलामध्ये 2 रस्ते आले. कोणता निवडायचा मला माहित नाही, जाऊन पाहता येत नाही. बाप तुमच्या माझ्या जीवनामध्ये ही स्थिती नेहमी येते. 2 रस्ते येतात. मग आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय. मी एक जो निवडला तो असा की ज्याच्यावरून कमी लोक जातात, ज्याच्यावरून सगळेच मेंढरांसारखे जातात, तो नहीं निवडला. वो नहीं चूज किया मैंने चूज किया जिस पर कम लोग जाते हैं और दैट हैज मेड ऑल द डिफरेंस. मेरे जिंदगी का जो डिफरेंस दिखता है, मेरे जिंदगी में जो मेरे जिंदगी में जो विकास दिखता है या मेरे जिंदगी का जो विकास हुआ है, वो डिफरेंस जो बाकी लोगों से है वो उसी के कारण है क्योंकि मैंने ऐसा रास्ता चुना कि जिस पर ज्यादा लोग चलते नहीं. मैंने ऐसा रास्ता चुना जिस पर ज्यादा लोग चलते नहीं. अब ये कविता जो है ये हमारे पढ़ाई के लिए नहीं है सिर्फ, ये जीवन के लिए है. आणि म्हणून स्किल फॉर इंटेलेक्च्युअल परसूट. इंजिनिअरिंग अँड टेक्निकल स्किल्स कोणते होते? निडल वर्क, सुयांनी केलेलं जाणं, विविंग, कार्पेंट्री, स्पिनिंग, ह्या कला होत्या सगळ्या. आणि या कलांना प्रत्येक गावामध्ये प्रस्थापित केलं होतं आणि लोक स्वतःला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचे, त्याच्यामधून आनंद शोधायचे. विविंग केलं जायचं सुंदर त्या काळामध्ये देखील. स्पेशल अनकॉमन टॉकिंग विथ फिंगर्स, ते गेम असायचे असे. तुम्ही पाहत असाल ते आजकाल गुगलवर वगैरे शोधल्यानंतर होतं की याला माणूस बनवायचं, याला बाई बनवायचं, मग त्यांचं एकमेकांशी संवाद, अशी गेम चालायची छोटे 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 गावांमध्ये. प्रेडिक्शन ऑफ हेवनली व्हॉइसेस, आकाशवाणी काय झाली वगैरे त्याची माहिती देणे, अशा पद्धतीचे गेम्स आणि अशा पद्धतीचं छान एंटरटेनमेंटचं वातावरण होतं. अनकॉमन स्किल्स होते ते. दीज कलाज वेर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर सिव्हिलाइज सोसायटी टू फ्लरिश. एक चांगला समाज निर्मितीच्या दृष्टिकोनातून या सगळ्या कला महत्वाच्या होत्या. आजही त्या महत्वाच्या असतात आणि म्हणून तुमच्या माझ्या या समाजामध्ये गायक आहेत, परफॉर्म करणारे लोक आहेत, आपल्याकडे चांगल्या कला प्रस्थापित करणारे लोक आहेत. असे लोक सगळे मोठे का आहेत? ते मोठे यासाठी आहेत की त्यांच्याकडे त्या सगळ्या कला आहे. त्या कला ते प्रस्तुत करतात आणि आपल्याला आनंद देतात. तो आनंद मिळवण्यासाठी, तो आनंद प्राप्त होण्यासाठी त्या काळामध्ये इतक्या साऱ्या कला होत्या. ओके. एकंदरीत हा सगळा भाग जो आहे तो आपण त्रिगुण आणि 64 कला, एकंदर 64 कला आहेत, असा हा छोटासा एपिसोड आजचा आपला या ठिकाणी संपतो. यासोबत आपलं युनिट पण संपतं. पूर्ण पहिलं युनिट जे
ह्युमॅनिटीज या फॅकल्टीच्या एकंदर विषयांच्या आधारे होतं. ते आपलं संपत आहे. युनिट 1 आपलं संपलं. आता आपण दुसऱ्या युनिटकडे जाणार आहोत, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या आधारावर. BSc, BA, BCom हे तर आपल्यासाठी केलेली सोय. एक चांगला विषय आपण सगळे मिळून शिकतो. विसरून जा सध्या थोडंसं BA, BSc, BCom. आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हेच सांगते, ह्या ज्या भिंती आहेत की नाही, मी BScचा, मी BAचा, मी BComचा. नाही रे भाऊ, ते आहे ठीक आहे, बेसिक ते आहे. पण आपल्याला मल्टी डिसिप्लिनरी विचार करायचा आहे आणि कोणताच विषय असा एकापासून दुसऱ्यापाशी असा तोडता येत नाही. हा भाव आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा. आणि म्हणून BScचे मुलं असो, BAचे असो, BCom असो, BBA असो, सगळ्यांनी सगळे युनिट वाचायचे, अभ्यास करायचा. त्याच्यामधून मग तुमचे दोन्ही सिलेबसनुसार जे काही आहे ते तुम्हाला घेता येईल, त्याच्या नोट्स बनवता येतील. पण कामाचं मात्र हे सगळं आहे आणि ते सिन्सिअरली बघा, सिन्सिअरली करा. ओके, थँक्यू सो मच. काळजी घ्या स्वतःची, अभ्यास चांगला करा आणि चांगल्या पद्धतीने मेहनत करा. तुम्हाला यश निश्चित मिळेल, काळजी करू नका. आय एम देअर विथ यू. थँक्यू सो मच.